काहीतरी बनवलं का तुमच्याकडे? प्लीज स्टेल बनवत नाही. सांग आपल्या ऑडियन्सला तू आलू टाकणं का विसरली, का बरं विसरली? सांग. मला माहित आहे रे काय नाही. आली तर कशी करणार? इकडे आल्यावर असं तडतड तडतड होत तुला काय वाटते? बेट लावू आपण. घेईन ते घेईन. सगळ्यात बेकार रिव्ह्यू. आता तो पूर्ण प्याला का? 3 गुट तर पिलं नाही म्हणता होत. मी 3 ऑप्शन्स देते, त्याच्यातलं एक फेवरेट आहे त्याचं. कुठलं? एक साडी के फॉलचा. 2 महिन्यानंतर आता कंटेंट क्रिएशन बंद होणार. झालो ह्याने बोलणं बंद केलं. मी तरी बोलत होती. हॅलो 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 हॅलो. वेलकम बॅक टू अवर चॅनल. काय कशासाठी काढलाय तू? हे बघ, काय करत पोहे आहे? करत आहे आम्ही. आज आम्ही करत आहे पोहे, कारण की आज इकडनं आमचा light सुंदर येत आहे. येस आज आमचा आज प्लॅन फ्रीज वर खूप सारा कचरा पण आहे. आमचा तो प्लॅन बघा. आज काही बनला नाही म्हणून आम्ही पोहे बनवले. आणि आता आम्ही प्लॅन बनवू की आता समोर काय करणार आहे. एक प्लॅन आहे जो याला पण माहिती नाही, तो तिकडे गेल्यानंतरच दाखवणार आहे. कोणता प्लॅन? तुम्हाला पण आणि याला पण. कोणता प्लॅन? याला नाही माहित आहे. याला जर सांगितलं तर हा तिकडे नेणार नाही. तर याला असं मला नंतर सांगितलं तरी मी नेणार नाही ना. गाडीच तिथून जाणार आहे आपली. त्याच्यानंतर आता सो तर आम्ही- गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉग मध्ये आता परत तुमचं स्वागत आम्ही करत आहे. आणि आज आम्ही काय करणार आहे? आज आम्ही खाणार आहे परत. आज आम्ही आमच्या मम्मीला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणार. मम्मी आली आहे. आय गेस आम्ही कोणत्यातरी ब्लॉग मध्ये सांगितलंय का नाही माहिती नाही, पण तर ती घरी आहे म्हणून आम्ही तिला कुठेतरी फिरायला घेऊन चाललो आहे. पण कुठे चाललो आहे ही जागा डिसाइडेड नाही आहे. ते मी डिसाइड केली आहे, तिकडे जाणार. ठीक आहे, पण मी तुम्हाला आज सांगतो की आज आमच्याकडे किती चुकीच्या पद्धतीने पोहे बनवले गेलेले आहे. आम्ही आज आलू टाकणं विसरलो पोहेत, मग कांदे बाहेर काढले, मग परत आलू टाकले, मग आलू टाकल्यावर परत कांदे टाकले. असे उलटी प्रोसेसनी पोहे बनवणार आहे. शिजणार ते छान. आणि हे डेफिनेटली हे वाले पोहे असे ते तू जे मला आवडत नाही चिकट ते करणार आहे तू. मँगो स्टिकी पोहे गायस, मँगो स्टिकी पोहे थायलंड स्पेशल. तू बाजूच्या घरी जा, त्यांना मान काहीतरी बनवलंय का तुमच्याकडे? प्लीज स्टेल बनवत नाही चांगली. हे बघा लाईट बघा. तर आज पोहे बनवण्यात लेट होत आहे. आज पोहे बनवण्यात लेट होत आहे. ये देखो. चॉकलेट स्वीट आणि हे स्ट्रॉबेरी. तिच्या विसरण्याच्या सवयीमुळे आज ही पोह्यात आलू टाकणं विसरून गेली गाईस. खरं सांग आपल्या ऑडियन्सला तू आलू टाकणं का विसरली, का बरं विसरली? सांग लवकर सांग. ते तिकडे ठेवले होते म्हणून. एकदम 10 किलोमीटर दूर ठेवले होते गाईस, म्हणून आम्ही हे आमचं 10 किलोमीटरचं किचन आहे म्हणून ते आलू टाकणं विसरली. पण मी काय म्हणते त्यांना ते सांगची. आम्ही बनवणार आहे चिट्स. हे हिची आयडिया आहे आणि ती चिट्स मध्ये लिहिणार आहे का आज कुठे जायचं, आणि मम्मी एक चिट पिक करणार आणि मग त्या हिशोबाने आम्ही त्या जागेवर मम्मीला भेटावं लागतं याच्यात. भेटू लवकरच भेटू. एक नवीन जागेवर तिचं इंट्रोडक्शन करू आम्ही. तर आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये खानोडा पण दाखवू, ह्याचा वर्ड खानोडा, आणि काहीतरी नवीन पण दाखवू. सो तुम्ही काय आम्ही फक्त खाण्यावाल्या प्लेसवर चाललो आहे गाईस. तिचं मी ऐकणार नाही. सो त्या नवीन लोकांशी पण आम्ही तुम्हाला भेटू. हे बघा पोहे झाले आहे गाईस. त्या पोह्याचा कलर थोडासा मला डाऊटफुल वाटत आहे, पण कसं आता माझ्या बायकोनी बनवल्यामुळे मला आता ते जबरदस्ती खा लागेल. ठीक आहे, काही नाही, इट्स फाईन. मी खाऊन घेईन. डोंट वरी. काय करत आहे तू? काय बनवलंय तू सांग. सांगितलं ना त्यांना, आपण चीट काढणार आहे आता मेन पर्सन कडे या चीट चाललेल्या ही आहे माझी मम्मी. तिला ही आम्ही चीट सिलेक्ट करण्यासाठी देणार आहे आणि मग आम्ही जाणार आहे. कुठे चाललोय मला माहित आहे रे काय नाही. हे चिटिंग आहे. मी डायरेक्ट सांगत आहे ही चिटिंग आहे, कारण की ही क्लिअरली आधीच मी म्हटलं होतं की आपण तरी पण मला माहित आहे माझीच विश पूर्ण होणार. चिटिंग आहे भाई, क्लिअर चिटिंग आहे. पण ती चांगल्याच मला माझ्याच प्लेसवर जायचंय. तुम्ही काही करा, चांगल्याच ठिकाणी नेणार ना. ठीक आहे. कॅन्सल गाईस, कॅन्सल. आम्ही नाही चाललो आहे. हे चीट याच्यासाठी होती का कुठे नाही जायचं आहे, तर ते निघालेलं आहे. दाखव पहिले दाखव ते त्याच्यात सगळ्या ह्याच्यात तू एकच एक घेऊन ठेवलाय बाबू. दाखव नाही हे बघ, दाखव. सगळ्या ह्याच्यात एकच तर नाहीये. एक व्हेरी गुड. एक, मग त्याच्यानंतर 2 बढिया, 3 बहुत बढिया. अजून 10-15
अजून 10-15 चिट्स बनवायच्या होत्या आणि त्याच्यात पण हेच लिहायचं होतं ना सेम. नाईस नाईस. चांगल्या जागी हे जायचंय बघा ना, हे बघा जायचंय की नाही? 1 दाखव. 2 तुम्हाला कुठे जायचंय? मी तू म्हणशील सांगितलेल्या तिथे. जागी हो ती नाही येणी. नाही नाही तू म्हंटल तिथेच जाऊ आपण. हा, झालं. चिटिंग आहे. हेच फ्रेम करून ठेवा लागल. हा 3 सेम चिट्स. ठीक आहे. हे बघ नाही चाललो. ये मी जे डिसाईड केलं होतं तिकडेच आम्ही चाललोय. आणि दुसरी एक जागा दाखवणार तुम्हाला, तर तुम्ही vlog पुढं 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 बघत राहा. तुला काय बोलायचंय तुला नाही? नाही चला. जे चीट मध्ये लिहिलं होतं ते तर आम्ही गेलो नाही सध्या. नाही, ते जाऊ. आणि आलो कुठे आहे तू आपण? काय दाखवता मला? कुठे आलोय आपण आणि का बरं आलोय मेन हे म्हणजे? बघ, हे बघ बाजूला. का बरं आलोय मी सांगू का? हिच्या डोळे चमकवायला. म्हणूनच चष्मा घालून आता बघ, आता कपडे दिसले, इतकं काय दिसलं, आता कसं चमचम चमचम चम. तर आता हे घरी अशा जागेवर आलोय जे मला बिलकुल आवडत नाही. शॉपिंग पैसा खर्च करते. ते घेऊन आले ना. वॉलेट मस्त पैशानं भरून आहे आता ते खर्च करा. कोणाचं हिच करत इथंच म्हणताय ना मी. ते आता घेऊन देईन आपल्याला खूप काही गोष्टी. पूर्ण पैसे खर्च खुश झाली ते जागा पाहूनच खुश झाली. आता ते घेते 10-20 हजाराच्या गोष्टी. एक्झिबिशनला आलोय आपण. झालं खुश. चलो हो गया. चलो डन. पैसा अभिचे खिशा खाली करायला आलोय. माझा नाही हे या बाईचं खाली. खिसा खाली करू आज. हे पर्स आहे पर्स भरून आहे. आता हे मस्त शॉपिंग करावं Online 20 हजाराची. आता कशी करणार? इकडे आल्यावर असं तडतड तडतड होते. कसं होते तडतड. बोल आता. खूप काही आहे इकडे, पण महाग आहे. पाहूनच राहील कसं काही घेणारच आहे. घेते ही 100 रुपयाची गोष्ट 10,000 रुपयाला घेते. का? पण मी काहीतरी घेणारच या एक्झिबिशन मधून. यांनी लोणचं घेतलं, मी काहीतरी घेणार. त्या हिशोबानं घेऊ दे ना का त्या हिशोबानं घेऊ दे. मताकडून तर घे ना, बघू तर दे. काय वाटते ते घेईन का नाही घेईन? घेते. तुला काय वाटते? बेट लावू आपण. घेईन ते घेईन जबरदस्त घेईन. बेट लावू. किती रुपयाचं घेईल? 5,000. एवढे तर आहे का तुझ्याकडे? कशाला पाहून राहिली मी अजून? बघते, ही घेणार. तिच्याकडे भरपूर आहे. हा रे कुठे आला तर काही घेतलं पाहिजे. त्यांची शॉपिंग काही संपणार नाही अजून. कंटिन्यू बघूनच राहिले आहे. झालेली आहे. पहिला आयटम आम्ही घेतलेला आहे. माहिती त्याला आहे. तिथून यांनी लोणचं घेतलंय. थँक्यू. घरी असलेले लोणचं खाते का रे तू? खात हं? चल काही पास. मिठ्ठू आहे बसलेला कुठेतरी. मिठ्ठू बघ पहिले कुठे तू कसा दिसणार आहे? आहे. 5,000 रुपयाचा चुना लागलाय काही. 5,000 तर अजिबात नाही. 5,000 इतक्या स्वस्त साड्या होत्या आणि खूप सुंदर साड्या मिळाल्या मला 2. जे प्लॅन मध्ये नव्हतं तेच मी करावं एक लागते. आणि हिनी एक. येस हे तू जबरदस्ती आणलाय. ती नाही चीट काढल्या, ती नाही सीन होणार. ये चीटिंग का बदला लिया जाएगा. शाबास इकडे. वेस्पाची आहे. वेस्पा सारखी आहे ना. फिट आहे रे एकदम. बे सीट पूर्ण अशी अशी घालते. हे निघून आहे सीट. त्यावरून काढ. साईड नाही दिसलं पाहिजे ना. आता फुल स्पीड न बरोबर चालली जा. हीच गाडी घे. पेट्रोलनी जायची. नाईस प्लेस. जागा चांगली आहे म्हणून मी काही म्हणत नाही आहे. त्याचे पण फोटो काढ पटकन. असं इकडे. आम्ही आलोय कोणाच्या तरी जबरदस्तीने एक चांगल्या जागेवर पिझ्झा खासाठी सी होनास. पण ते आता ते जागा चांगली निघाली म्हणून आता मी काही म्हणू नाही शकत. चॉईस फाईन. मम्मीला चहा खूप आवडते तर माझी अशी इच्छा आहे का तिने आता आज ट्राय करायचा माचा टी. माझ्या माचा. टी तर अजिबात नको. माचा ट्राय. याच्यानं असा माचा का तिनं चहा पिणं सोडून द्यायला पाहिजे. माझ्याची वाईन. दोन्ही नाही पिलाय मी काही मागव. वाईन वाईन मागू. वाईनची प्राइस पहा बाबू आता. वाईनचे प्राइस पहा. ते हे बघ. हो. म्हणून तो म्हणताय मी घरी आणून गाईज आम्ही मागवलं आहे. काय आहे? माचा लाचे. माचा लाटे. हे लोक काय काय ट्राय करतात. आईस आणि हे तुझं आईस लाटे. आईस ते तर लाटे. ठीक आहे कॉमन हा? आहे. सगळ्यात पहिले आपण काय असं direct? मम्मीला ट्राय करू. चहा पिऊ. दिसत बघत आहे. रिव्ह्यू बघू आपण. खूप डेंजरस रिव्ह्यू आहे. खूप डेंजरस. फर्स्ट टाइम माचा ट्राय कर. कसं आहे? नाही. का बोलली होती मी? का म्हटलं होतं मी? टेस्ट कशी वाटते? भेंडीचं पाणी पिलं का कधी? भेंडीचं ना? भेंडीचं. भेंडीच. सगळ्यात बेकार रिव्ह्यू. आपला चहा किती सुंदर असते अद्रकचा. मला. हे मोठी आहे ना. हेच वाढते. अद्रक इलायची मसाला. त्याने लाईफ वाढते. तुझ्या लाईफ वाढते. आता तो पूर्ण प्याला का 3 गुट तर पिलं नाही म्हणता आता
आता त्याच्या मी याला बोलली होती की हे माझ्या नको ट्राय करू. आता एक असं काम वाटणार कर, आहे. ते कपशीत घे, कपशीत पी. अरे वा, छान. झालं आता खाऊ. आता नाही पिऊ. एक लास्ट फायनल हा पिऊ शकते फक्त हा. चम्मच टिकवून करत आहे पण तुम्ही. हे पसरवू. आम्ही माझ्या असंच पितो. गाडेपणास एवढा मोठा कप दिलाय गाईस, पण त्यानं नाही पिणार. खूप छान वाटत आहे पण. म्हटलं होतं की चांगला वाटतंय. तिला माहित नाही का नाही आवडलं. मला आवडलं. एकदमच वेगळी टेस्ट आहे ना तिच्यासाठी. नाही सीनूनसचं हे छान आहे. माचाच छान आहे. पण हे खरंच बेस्ट आहे. जर माचा ट्राय करायचा असला तर सीनूनसचा करू शकतो. मला असं वाटलं होतं माझी रिएक्शन अशी आहे. आता आम्ही पिझ्झा ट्राय करू आणि मग सांगू का पिझ्झा कसा आहे एकदा. पण पिझ्झा पण पण माझ्यात आम्हाला आवडला. आम्ही फर्स्ट टाइमच आलोय. तो ओपन किचन आणि का फिरवलंय त्यांनी. आता त्यांनी असं गर फिरवलंय. आता तो सगळं काही त्याच्यावर मस्त 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 गोष्टी टाकणार आणि आम्हाला खायला आणून देणार. बघा आम्ही तुम्हाला दाखवू की आम्ही कसं ते खाल्लं आहे. काकाजी हटाना जी तुम्ही तो हा पिझ्झा आला. अभि पिझ्झा खाऊ देणार आहे की नाही आम्हाला? येस चलो अच्छो या ब्रो. साईज बघ पिझ्झा एवढा मोठा पिझ्झा पैकी एक स्लाइस तू, एक स्लाइस मी आणि बाकी पूर्ण मम्मी खा. या पूर्ण यांच्यासाठी आम्ही इकडे आलोय. आलो आहे तर आता पूर्ण खा. खायवंच लागणार. बेबी टोमॅटोज मला ना आवडत. बेबी टोमॅटो ऍक्च्युली ट्राय कर, खूप मस्त वाटणार. फ्रेश आहे ना इकडनं. जबरदस्त टेस्ट आहे. तुम्हाला कशी वाटली? वाव. ऍक्च्युली ओरिजिनल सॉर्टो पिझ्झा. ते चीज पण इतकं ओरिजिनल आहे म्हणजे कळत आहे की काय टेस्ट आहे. फ्रेश वाटली. बेस्ट आहे. त्याची टेस्ट एकदम एक एक गोष्ट कळत आहे काय टाकल्याच्या. मेन म्हणजे आमच्या मम्मीला हा पिझ्झा आवडला म्हणजे खरंच या पिझ्झा मध्ये काहीतरी गोष्ट आहे. नाहीतर ती कारण कधीच ते बारीक बारीक गोष्टी काढते बरोबर. मला आवडलं. मला आवडलं. पण ती सांगून राहिली. तिने हाफ पिझ्झा संपवला पण. आम्ही निघालोय आता नेक्स्ट कुठंतरी जायला. सांगितलं होतं की नवीन लोकांशी भेटायला चाललो आहे आम्ही, तर आम्ही तुम्हाला दाखवते ना. दाखवू आम्ही आता. आणि आम्ही बघा किती काय काय घेऊन चाललोय सोबत. ए वाव नाईस. हा शूज घेऊन चाललाय बाबा गाडी. आतापर्यंत अभिचं एक फेवरेट गाणं लागलेलं फेवरेट वगैरे काही म्हणून मी हे फेवरेट वगैरे काही गाणं नाहीये ते माझं. आपण फक्त डान्स केला त्याच्यावर बस. ते जे तू म्हंटल म्हणून मी 3 ऑप्शन्स देते. त्याच्यातलं एक फेवरेट आहे त्याचं. कुठलं? एक साडी के फॉल्सा, एक साडी के फॉल्सा, तिसरंही साडी के फॉल्स. त्यातलं कुठलं याचं फेवरेट असेल? साडी के फॉल्सा रे. त्याच्यावर ह्याने डान्स केला होता कॉलेजमध्ये असताना. आणि मी आणि माझे सगळे फ्रेंड्स आम्ही खाली थांबून हसत होतो. माझं पूर्ण इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. आणि त्यांच्यासाठी असं हे होतं की अभिषेक डान्स करताय, देखो देखो इसका डान्स देखो. आणि तुला आठवतं का अमोल वगैरे त्यांचा तो पूर्ण ग्रुप. ते लोक असे पुढे येऊन ह्याला चेअर अप करत होते. का बरं? तर ते फक्त माझे क्लासमेट्स आहे म्हणून ह्याच्या डान्ससाठी. कसं केलं होतं तू तेव्हा? ओके मॅन, इट्स ओके मॅन. अरे बाप रे, तो दिवस मी आता आठवला की हसायला येते. आता आम्ही तेच करत होतो. अरे पण वो डान्स असा हो गया था, एवढं काही नाही त्याच्यात. आणि आता आम्ही त्या स्पेशल लोकांना ज्यांना भेटायला चाललो आहे ते आहे. आता तुम्हाला तिकडे जाऊनच दाखवतो. 1 2 3. एक नया दोस्त भी खरीदने वाले बहुत जल्दी. आम्ही बघा कुठं आलोय. मनीच्या घरी. इकडे माझ्याकडे आण. मी आज जात नाही कारण मी चप्पल घातली आहे. पण आमच्यासोबत बाहेर जायचं म्हणून ती कशी करते. मग इकडे इकडे ये. तर मग एंडचा असं ते शॉर्ट आपण असं घेते की ही चप्पल हे बघ आणि इतर आमच्या मनीला पण आमच्यासोबत यायचं आहे. पण सोनी तिला माहिती लपाछुपी खेळायची. आम्ही यांच्याकडे भेटायला आलो आणि मनीसोबतच खेळत आहे. म्हणजे असं कुठेही ठेवतो तू ते त्याच्यावर उड्या मारते. तू त्याच्यावर ते माझ्या अंगावर चढायला वरतीपर्यंत चढत आहे माझ्या. स्लिप होत. एक मिनिट. तर गाईस जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की आज आम्ही परत कोणत्या तरी नवीन कपलला भेटत आहे. तर ते हे लोक आहे. येस अँड तुम्हाला काय वाटलं? आम्ही नवीन नवीन लोकांशी भेटतो. आमच्यासाठी हेच सध्या एक्साइटिंग मोमेंट आहे. आमच्यासाठी प्रत्येक वीकेंडला आम्ही एक दुसऱ्याला आम्हाला फक्त एकमेकांनाच भेटायचं असतात. काल आम्ही आमचे बाकी फ्रेंड्स विसरलोय. पूरा लगने वाली कोई बात नहीं है, बट फिलहाल हम लोग इनके साथ बहुत ज्यादा बिजी है.
गाईज आता मी सांगते तुम्हाला, यांनी आम्हाला इतकं जास्त सॅड केलं येता आम्ही तुम्हाला तेव्हाच भेटवणार होतो यांच्याशी, जसं आम्ही बोललो होतो. 1 2 3 केलं होतं मी, मग आम्ही बोललो की आता डिरेक्टली यांना दाखवू. यांनी आम्हाला मी एक क्लिप टाकणार आहे काल जे मी क्लिप घेतलेली काय फोनवर आमच्यासोबत डिस्कस करत आहे. त्याच्यामध्ये यश बोलला की भाई तुमचे आम्हाला फन रिएक्शन पाहिजे, आपण असं काहीतरी फनी काहीतरी रेकॉर्ड करू. आणि या लोकांनी आमच्यावर प्रँक करून गाडीत म्हटलं की हे लोक बँगलोरला चालले आहे 2 महिन्यानंतर, आता कंटेंट क्रिएशन बंद होणार. सॅड झालो. ह्यानी बोलणं बंद केलं, मी तरी बोलत होती, ह्यानी बोलणं बंद केलं. आणि आम्ही विचार काय करायला लागलो की आता अभि त्याची जॉब चेंज करणार, बँगलोरला बघ. माझ्या डोक्यात तर आतापर्यंत येऊन गेलो होतं 50% का भाई मी माझ्या क्लायंटला म्हणणार का मला बँगलोरमध्ये शिफ्ट व्हायचं टीप करेल मी. आहे. पण हे असे लोक पण लवकरात लवकर त्यांनी बरं झालं, लवकर लोकं त्यांनी भेटले आम्हाला. सांगून दिलं अर्धा तासानंतर की हे प्रँक होता त्यांचा. तर मी म्हणतो की आमचा प्लॅन होता की फक्त 10-12 मिनिटाचाच ब्लॉग करायचा हो. अरे त्याच्यावर तू पहिले सांगत जा ना यार, मी काहीतरी ब्लॉगला घेत असेल तर मग मी रेकॉर्ड करेन. ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन करू, ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन करू देता. आता मी ऑर्डर कॉन्टेंट क्रिएशनच्या चक्करमध्ये आपल्या नवऱ्याला विसरून गेलेली आहे. हिच्यासाठी आता नवरा इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट काहीतरी बोलत असेल तर मी रेकॉर्ड अदरवाईज तू बघ तुला का करायचं. अरे तसंच तर मग मी फेमस होईल ना, मला इम्पॉर्टंट गोष्टी पाहिजे. ठीक आहे भाई, तुझं पॉडकास्टचं स्वप्न जाऊ दे. पॉडकास्ट नाही, तुम्हाला podcast पहिला नाही येईल ना ऑपॉर्च्युनिटी, तुला माईकच्या मागं बसवण हे नाही, स्वतः नाही. बोलन. मी बोलूच शकत नाही. त्यांच्या पॉडकास्ट मध्ये यांच्या पॉडकास्ट मध्ये पहिला टॉपिक काढणार की माझी बायको कुठे घेऊन जाते खायला, कोणत्या कोणत्या जागेवर घेऊन जाते, हा यांचा पहिला टॉपिक राहणार आहे. त्या हिशोबाने मग ती सांगेल का तिचे कोणती कोणती प्लेसेस आहेत. अभिला एक काम दिलेलं मी इकडे, ह्याच्यासारखी पोज करायला. सेम पोज. याला कॉपी करायला असं. त्या बाजूला उभा राहून तर का फोटो. दोन मिनिट कॉपी करता. गाईज हे लोक यांच्या रीलची इकडे हे करत आहे, मी तुम्हाला दाखवते बघते. आता ही कशी बसणार आहे, इकडे खालती चिखल आहे आणि तिकडे विचारी अरे बसली ना, बसली. बाप रे, व्लॉग सुरू करताना मी कशी होती आणि आता मी कशी झाली आहे, कारण वाजले 2 आणि आता आम्ही घरी जायला निघालोय. आणि बस हेच होतं आजच्या व्लॉग मध्ये. माहिती नाही कसा रॅन्डम व्लॉग झाला असेल. तुम्हाला आवडला की नाही ते नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्लॉग आमचा खूप छान असणार आहे. येस, पहिली गोष्ट जेव्हाही आम्ही या लोकांशी भेटतो इतका टाइम कसा निघून जाते याचा काही आम्हाला 2-3दा लक्षात. भेटलो आतापर्यंत. नेहमी जेव्हाही भेटलोय लेट नाईट झालंच आहे आम्हाला असं वाटतं अरे जाऊ ना, अरे थोड्या वेळात भेटू ना. आम्ही तर खूप फन करत आहे. आता समोर बघू आम्ही जेव्हा सोबत ऍक्च्युली इतके सारे ब्लॉग जेव्हा सोबत टाकू, आम्ही प्लॅन आता करू. आमचं असं आता तर planning सुरू आहे. अनप्लॅन ब्लॉग्स बनत आहे. अनप्लॅन ब्लॉग्स मध्ये जर इतकी मजा येते तर जेव्हा प्लॅन ब्लॉग राहील, जेव्हा आम्ही त्यांनी आमच्यावर का अं, prank yes, केलेलं एकदा आज. त्यांचा प्रँक व्हिडिओ आम्ही खरंच इम्प्रेस झालो त्याच्यामुळे. इतका मस्त तो त्यांनी तुम्ही एक्झिक्यूट केला. बघणं Wow, must nice, आहे तो nice. vlog, जेव्हा ते prank लोक vlog. टाकेल तो वाला ब्लॉग बहुत बढिया. खूपच जबरदस्त प्रँक केला आणि आम्हाला ते खरं वाटलं, अगदी खरं वाटलं. ते पण जाऊन नक्की बघा, कारण त्यांनी इतकं रिअलिस्टिक केलं ते आणि आम्हाला खरंच वाटलं. म्हणजे आमची 3rd मीट होती का त्यांच्यासोबत. येस, थर्ड 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 तर 3rd मीट मध्ये आम्हाला वाटलंच नाही की इतकं भयंकर प्रँक करणार ते लोक. तर आता सेम आम्हालाही कधीतरी करायला लागणार आणि आम्ही बदला खूप मोठा आमचा घेऊ. बदला ब्लॉग तर गाईज खूप मी प्लॅन मोठा. केला. आता जसं प्रँक त्यांनी आमच्यासोबत केलाय, मी त्यांना म्हटलंय की इसका बदला लिया जाएगा. तर आमचा बदला प्रँक पण आता तेवढा स्ट्रॉंग ठेवणं खूप जरुरी झालंय. Yes. तर आम्ही ते करू आणि हम्म. तेही तुम्हाला बघण्यात खूप मजा येईल. तर तुम्ही तर ते तुम्ही बघत पटापट राहा. सबस्क्राईब अशा करा. टाईपचे ब्लॉग्स तुम्ही बघा आमच्या चॅनलवर आणि त्यांच्या चॅनलवर सुद्धा. आता आम्ही खूप सारे ब्लॉग्स बनवणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कमेंट करून सांगा तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटत आहे, त्यांचे ब्लॉग कसे वाटत आहे. आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय, गुड नाईट.